नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत, छोटाच व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ ऐकून कंटाळा नाही आला पाहिजे. पण नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. कशाबद्दल? की या घाण कमेंटबद्दल. तर मित्रांनो, काही लोक खूप समजदार लोक आहेत. त्यांना माहिती आहे की ह्या लेडीज सोशल मीडियावरती कामं करतात, ह्या कामच करतात एक शौक म्हणून, या लोकांना चांगले दिसावं म्हणून ह्याच्यासाठी व्हिडिओ टाकत नाहीत. त्या काम म्हणजे कामच करतात. तुम्हाला काय वाटतं, व्हिडिओ बनवायला वेळ लागत नाही, मेहनत नाही आहे? घरातलं काम आवरून सगळं जिथली तिथं करून त्यांना व्हिडिओ बनवावं लागतात. पण ते का? ते एक काम करतात, त्यांचं नेहमीचं रोजचं काम आहे ते. आणि अशा व्हिडिओला तुम्ही अशा काही कमेंट करताना की एखाद्याचं घर धुईलाच मिळलं पाहिजे, अशा कमेंट येतात. आता तुम्ही सांगा, माझे किती साधे व्हिडिओ असतात, एकदम साधे सिंपल, ना घरातल्या गोष्टी कोणाला सांगत, ना कोणाबद्दल व्हिडिओ बनवत. माझे एकटीचे साधे व्हिडिओ असतात, तरी पण त्या व्हिडिओला एवढं खराब कमेंट येतात. एक काही व्यक्ती, पण मी त्यांचं नाव समोर नाही आणेल, वेळ आहे त्याचं नाव समोर आणायला ना, वेळ आहे. आणि काही कमेंट अशा येतात, एका दादाच्या तर अशा कमेंट येतात ना, खूप छान कमेंट येतात. तरी पण दादा, मी तुमच्या व्हिडिओला कमेंटला रिप्लाय देत नाही, कारण की माझ्याकडे जास्त वेळ नसतो. याचं मग बघा किती उशीर होतो व्हिडिओ बनवायला, मग ह्या टायमाला व्हिडिओ बनवायचे. तर तुमच्या चांगल्या कमेंटचे रिप्लाय द्यायला मी नाही विसरणार, देत जाईन. तर मला सांगा तुम्ही, माझे कोणचे व्हिडिओ ते कुठं चुकीचे आहेत, की कोणाला चुकीचं बोलले, की कोणाला ऐकायला तसे व्हिडिओ चुकीचे बोलले म्हणून, शिवी देऊन बोलले म्हणून तुम्हाला ऐकायला मन होत नाही, म्हणून तुम्ही मला घाण कमेंट करता. एकही व्हिडिओ मला दाखवा, तुम्ही पाठवा मला. तुम्ही, मी इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे. मला सांगा तुम्ही की ताई, हा तुमचा चुकीचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही डिलीट मारा. खरंच मी नक्की तो व्हिडिओ डिलीट मारणार. का चुकीचा असेल डिलीट मारायला काहीच हरकत नाही मला. पण नका कोणाच्या घरात वाद लाव, नका भांडण लाव कोणाच्या घरात, त्याच्यात काय भेटत नाही आहे. ह्या कमेंटमुळं ना अनेक घरं उद्ध्वस्त झाल्यात, पण तुम्हाला त्याची काही माहिती नाही आहे. कितीतरी लेडीजनी सोशल मीडियावरती काम करायचं सोडून दिलं आहे, त्यांचं घर चालत असताना ते सोडून दिलं आहे का, की तुमच्या घाण कमेंटमुळं. काय हे करायला जाता? अरे सोशल मीडिया सगळ्यांसाठीच आहे, तुम्हीही काम करा, तुम्ही प्रयत्न करा, सक्सेस होता. तुम्हाला कोण म्हणत नाही की तुम्ही काम करू नका सोशल मीडियावर म्हणून. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना, कोणी कसेही व्हिडिओ बनवू, आपल्याला घेणं देणं आहे का? आणि तुम्ही ज्या कमेंट करता ती व्यक्ती कशी व्हिडिओ बनवते, कशी नाही, तर ती तसे व्हिडिओ बनवते म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला नावं ठेवतात का? पब्लिक तुम्हाला नावं ठेवतात नाही ना, तिच्या घरवाल्यांना नावं ठेवत असतात ना, घरच्या लोकांना म्हणत असतात, नवऱ्याला बोलत असतात की अरे तुझी बायको अशी व्हिडिओ बनवते म्हणून. पण त्यांच्या घरवाल्याला मान्यता देतात ना ते, की त्यांचं काहीच म्हणणं नाही आहे, घरच्या लोकांचं काहीच म्हणणं नाही कसे व्हिडिओ बनवले तरी. मग तुम्ही का कोणाच्या घरात आग टाकता? कसं असतं, आपण लोकांच्या घरात आग टाकली ना, आपल्या घरात आग लागायला वेळ नाही लागत कधीच. कोणाला पण बोलताना ना, एखादं चुकीच्या रस्त्याने चाललं असलं ना, त्याला सरळ, तुम्ही लई शहाणे आहेत ना, घाण कमेंट करतात, लई इज्जतीचे येतं. तुम्ही एखादं वेगळ्या रस्त्याने चाललं असेल ना, त्याला सरळ रस्ता दाखवा, तर आपल्या पण संसारास पूर्ण सरळपणा येतो. हे कधी ध्यानात ठेवा तुम्ही. काही त्याच्यात लाभ नाही ना नफा नाही. तुम्ही म्हणत असता की ही जे अशीच व्हिडिओ आहेत, मला जेवढं कळतं ना तेवढं बोलते मी. काही भेटत नाही, जाऊ द्या, त्या कष्ट करतात, करू द्या कष्ट, तुम्हाला काही घेणं देणं नाही. त्यांच्या घरच्यांची सहमती आहे, खराब कमेंट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्हाला नाही माहिती अजून.
खराब कमेंट केल्यावर काय होतं ते. मला पण कानून कायदे माहिती आहेत आणि तुम्हाला पण माहिती असते ना. पण वेळ आहे त्याला. तो एक माणूस आहे असे खराब कमेंट करतो ना. इंस्टाग्रामला पण, इंस्टाग्रामचे कमेंट तर बंद केलेले आहेत आम्ही, फेसबुक पेजला. पण तुम्हाला नक्की रिप्लाय देईन मी. मला कोणाला ना असं सोशल मीडियावरती शिवी देऊन बोलायला आवडत नाही आहे. आजपर्यंत कोणाला शिवी दिलीच नाही मी. मला ते कोणाचा अपमान करायला, शिवी द्यायला आवडत नाही. आणि तुम्ही डायरेक्ट अशी कमेंट करतात की वाटोळं झालं पाहिजे त्या घराचं. नवऱ्याने रोज दारू पिऊन येऊन त्या बायकोला मारली पाहिजे अशी कमेंट करतात की काच तुला कमेंट अशी केली म्हणून. तुम्हाला माहिती काही लोक असे आहेत, सहज जरी काही कमेंट केली ना मग का तुला अशी कमेंट केली. काही लोक समजदार आहेत म्हणून शांत बसतात. म्हणजे तुमचं काम कसं आहे, तू पुढं जाऊ नका आणि आम्ही पुढं जात नाहीत. एखादं पुढं चाललं ना त्याला मागं कसं खिचून धरायचं ना तुम्हाला बरोबर माहिती. पण त्यात बरकता नाही आहे, तुम्हाला वाटत असं. हे खूप चुकीचं आहे. दुसऱ्याचं घर मोडणं या कमेंटमुळं खूप चुकीची गोष्ट आहे. ह्याच्यात तुमच्या आईबापाची चुकी नाही, तुमची चुकी. पण ती लेडीज काय म्हणणार, काय तुझ्यावर संस्कार केलेत आईबापाने. पण ही सगळी चुकी तुझी आहे. असं वाटतं ना तुझी पूर्ण ID समोर घेऊन, तुझं नाव घेऊन, तुझ्या नावाने ना तुझी चांगली उतरावं असं वाटतं. पण टाईम आहे त्याला. नाही तर तुझी घमेंडी उतरवायला ना वेळ नाही लागणार. किती शहाणपणात बोलता तुम्ही. कोणी अधिकार दिला आहे तुम्हाला एखाद्या स्त्रीचं व्हिडिओला घाण कमेंट करण्याची, तिचं घराचा वाटोळा करण्याचा? कोणी अधिकार दिला आहे तुम्हाला? बघायचे तर बघा व्हिडिओ, नाही तर जाऊ दे ना, द्या ना वर ढकलून द्या ना. नाही आवडत तुम्हाला तर नाही बघायचे, ब्लॉक करून टाकायचं. कशाला कोणाच्या घरात आग टाकतात. काही चुकीचं बोलले असले तर कमेंटमध्ये सांगा मला की ताई तुमचं कोणता शब्द चुकीचा आला म्हणून. रिप्लाय देईन मी. ह्या व्हिडिओला जरी कमेंट केले ना तर ह्या व्हिडिओला रिप्लाय देईन तुम्हाला मी की चुकीचं बोललात तुम्ही म्हणून. जरा कधी पण कोणत्या स्त्रीचा मान ठेवून बोलत जावं. आपल्या घरातली स्त्री आणि बाहेरची स्त्री वेगळी नाही आहे. मानली तर ती पण बहीण मानल्या जाते. समजून सांगायचे तिला 4 गोष्टी. ताई असे व्हिडिओ नका बनवू, तुम्हाला नाही शोभत म्हणून. डायरेक्ट काही पण बोलायचं कारण नसताना हे तर चुकीचं आहे.